मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झालाय। या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही येथूनच सुरुवात करण्यात आली आहे। शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे। सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे, नर्मदा सिने विजन्स हे आहेत। तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे। या चित्रपटात मनोज जरांगे यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे। संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे। याआधी मी मुसंडी, मजनू, धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत। एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणे हे जरा सोपे असते, कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो, परंतु एखाद्या चालू घडामोडीवर चित्रपट हे तेवढेच कठीण असतात। त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे चॅलेंज होते, पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो आणि त्यामुळेच हे मी शिवधनुष्य पेलू शकलो असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले। मी स्वतः खूप भाग्यवान समजतो की मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली। आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका केल्या आहेत, पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली। संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत। त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे। त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच जाऊन बघाल अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील यांनी म्हटले आहे। मनोज जरांगे यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला। केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत। ही छोटी गोष्ट नाही। त्यांनी आजवर अनेक कुपोषण केली, हार मानली नाही। माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली, असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले। काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले त्यांच्या सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या उधळीनं जीव या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांची ही प्रमुख भूमिका आहे। तुम्ही मला ह्याच्या अगोदर फॅन्ड्री किंवा गरबंदूक आणि झुंड या सिनेमातून आलेलो आहे। मी या फिल्म मध्ये मी खूप महत्वाची भूमिका करतोय। अशी आहे ती सगळ्यांना आवडत। मी फक्त एवढंच सांगेन की 26 एप्रिलला सगळ्यांनी जाऊन फिल्म बघा। आमचे नाशिकचे सहकारी सहनिर्माते माननीय रामदास मेदगे, मनोज तांबे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, विठ्ठल पाचपिंड आमचे सहकारी, त्याच्यानंतर आमचे निर्माते असतील, मोहन जोशी सर असतील, सोमनाथ अवघडे असेल। एका योग्य गोष्टीसाठी आपण इथं जमलेलो आहोत, कारण आपण गेल्या 8 महिन्यापासून जे नाव ऐकलं मनोज जरांगे पाटील, ते आता नाव नाही राहिलेलं, ते एक पब्लिक प्रॉपर्टी झाली आणि त्यांच्यावरती संघर्ष योद्धा हा सिनेमा बनलेला आहे आणि येत्या 26 एप्रिल 2024ला हा सिनेमा राज्यभर खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होतोय। याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटलांची भूमिका साकारली, कारण तुम्ही आम्ही जरांगे पाटलांचं यश बघितलं, कोटींच्या संख्येने गर्दी बघितली, जरांगे पाटलांचा हजारोंच्या ताफ्यांचा गाड्यांचा ताफा बघितला, पण जरांगे पाटलांचा संघर्ष तो तुम्ही आम्ही बघितलेला नाही आणि हा संघर्ष ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे। आम्हाला ह्या सिनेमाचा हेतू एकच आहे की राज्याला जरांगे पाटलांचा संघर्ष दाखवायचा आहे, कारण काही लोकांनी जरांगे पाटलांविषयी निगेटिव्हिटी करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय। हे आम्हाला मोडून काढायचे, जरांगे पाटलांची वस्तुस्थिती ही राज्याच्या पुढे आणायची
ह्या सिनेमात ती खूप चांगल्या पद्धतीने मांडली आणि मला त्यांची भूमिका करत असताना खूप सोपं गेलं, कारण जरांगे पाटलांचे विचार हे मला आवडले. त्याच्यामुळे ती भूमिका पार पाडताना मला खूप चॅलेंजिंग होतं, कारण माणूस खूप शून्य आहे, पण आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्तृत्वाने शिखरावर पोहोचलेला माणूस मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणं मला तितकं सोपं गेलं, कारण त्यांचे विचार आवडले, त्यांचं स्वप्न आवडलं. त्याच्यामुळे ती भूमिका आत्मविश्वासपूर्वक पार पाडली. येणाऱ्या 26 एप्रिलला हा सिनेमा राज्यभर आम्ही 2-2.5 हजार शोच्या माध्यमातून ह्याचं ओपनिंग करतोय. राज्यभर खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि नाशिक हे एक महत्वाचं पार्ट आहे. जरांगे पाटलांच्या इथं सभाही मोठ्या पद्धतीने पार पडलेत आणि खरी गोष्ट जाणून घेतली पाहिजे, कारण आपण समाजामध्ये जगत असताना स्वतःसाठी संघर्ष करतो. सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. आता रोहन साहेबांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात. मी 2-3 गोष्टी सांगणार आहे. एक तर आमच्या दिग्दर्शकांची कल्पना, दुसरं म्हणजे निर्मात्याने केलं धाडस. खरोखर हा चित्रपट अतिशय कष्ट करून बनवलेला आहे. अतिशय छान मधला सिनेमा आणि महत्वाचं म्हणजे जेन्युइन सिनेमा आहे. तुम्ही 26 एप्रिलला हा महाराष्ट्रभर संपूर्ण रिलीज होतोय. मी यामध्ये जरांगे पाटील साहेबांची वडिलांची भूमिका केली. तर माझं भाग्य समजतो मी की जरांगे पाटलांची गाठभेट झाली आणि खरं त्यांच्या घरामध्ये आम्ही शूटिंग केलं. त्यावेळेला इतकं सहकार्य त्या लोकांनी केलं. ते सगळं बघितल्यानंतर एकंदर हा कुठल्या थरात माणूस आला आणि शून्यात माणूस आला आणि केवढं मोठं विषय उभं केलं त्याने. आज खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे की त्या माणसाचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांनी जी माणसं जगवली आहेत ती काही कोटींच्या संख्येत आहे आणि खरंच कोणालाही अभिमान वाटावा असं त्यांचं कर्तृत्व आहे. मला असं वाटतं की हा चित्रपट बनवताना आम्हाला जे प्रसंग आले, आम्हाला जे अनुभव आले ते खरोखर अंगावर काटा येण्यासारखे होते. आणि महत्वाचं म्हणजे काय, चालू करू. सर्वांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. येत्या 26 एप्रिल 2024ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ह्याच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर असताना आज आमच्या प्रमोशन दौऱ्याची गाडी ही नाशिकमध्ये आलेली आहे. माझ्याबरोबर सोमनाथ अवघडे सहकलाकार आहेत, आमचे ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी सर आहेत जे जरांगे पाटलांच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, आमचे निर्माते आहेत गोवर्धन दोलतडे, बाकी सहकारी आहेत, आमचे कॅमेरामॅन आहेत. मी ह्या सिनेमामध्ये माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका साकारली. खूप चांगला सिनेमा आहे. आपण पाहिलं की जरांगे पाटलांचं यश, जरांगे पाटलांचा तामझाम हा राज्याने नाही तर जगाने बघितला, पण जरांगे पाटलांचा संघर्ष हा तुम्ही आम्ही कुणीच बघितलेला नाही. म्हणजे अगदी त्यांच्या जिल्ह्यात सुद्धा तो माहीत नाही आणि तो संघर्ष पुरेपूर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. मला राज्याला त्यांचं यश दाखवणं ह्या सिनेमातून आमचा हेतू नाही, राज्याला जरांगे पाटलांचा संघर्ष, कारण जरांगे पाटलांना मराठा समाजासाठी आरक्षणासाठी का लढाऊ वाटला आणि मनोज जरांगे पाटील तयार कसे झाले, का झाले, ह्या गोष्टीची उत्तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलेली. येत्या 26 एप्रिल 2024ला हा सिनेमा आम्ही राज्यभर रिलीज करतोय. खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक आगळा वेगळा अनुभव येतोय की सिनेमाचं प्रमोशन म्हणलं की ते प्रॉपरली नॉर्मल पद्धतीने होतं. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स असेल, कॉलेज व्हिजिट असतील किंवा फार तर फार चॅनल व्हिजिट असतील, पण ह्याच्या प्रमोशनसाठी आम्हाला चौकात अडवलं जाते. 100-200 लोकांचा घोळका भेटतोय. प्रत्येक 10-20 किलोमीटरला असा प्रकार बघायला भेटतोय. म्हणजे साताऱ्यावरून तर आम्हाला एक फोन आलाय मानखटावरून की येत्या 14 तारखेला 10,000 लोकांची सभा अरेंज केली. सभा आत्तापर्यंत आपण ऐकल्या त्या नेत्यांसाठी होत्या, पण ही सभा म्हणले नेत्यासाठी नाही, ही सभा मनोज जरांगे पाटलांवर बनलेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी. म्हणजे इतिहासामध्ये एक वेगळा प्रकार होतोय की एक सिनेमा निघतो आणि त्याच्या प्रमोशनसाठी 10,000 लोकांची सभा अरेंज केली जाते. म्हणजे हा जो सिनेमा आहे हा आता आमचा राहिलेला नाही, हा सिनेमा समाजाने हातात घेतलेला आहे. आणि मला राज्याच्या प्रेक्षकांना एवढं एकच सांगायचं आहे की निर्मात्याचा फायदा होईल म्हणून नाही, पण आपल्या एका सर्वसामान्य माणसाची गाथा ही राज्याच्या पुढे येणार आहे. त्याच्यामुळे आपण हा सिनेमा 26 एप्रिलला जाऊन बघा आणि आपण तो बघाल. आणि मला आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगायची की हा सिनेमा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी बघा. म्हणजे ठीक आहे, मराठा समाज तर ह्या सिनेमाला डोक्यावर घेणार आहे, पण इतर जातीतल्या लोकांनी पण का बघावा की संघर्ष कसा करावा. मी तर सांगेल की आपल्या जगामध्ये असो किंवा देशामध्ये असो, जर संघर्षच करायचा असेल तर तो माननीय जरांगे पाटलांसारखा करावा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हेच आमच्या ह्या सिनेमातून राज्याला दाखवून द्यायचे. ह्यामध्ये आमचे नाशिकचे सहनिर्माते रामदास मेदगे, जानवी मनोज तांबे असतील, विठ्ठल पाचपिंड असतील किंवा दत्तात्रय लोहकरे असतील, यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी आलात आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू. जय जिजाऊ जय शिवराय. मी लेखक निर्माता गोवर्धन दोलतडे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला संपूर्ण राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे आणि हा चित्रपटाचा मी लेखक पण आहे.
त्यामुळे लेखक म्हणून माझी संपूर्ण राज्यातील जनतेला, सर्व बहुजनांना, सर्वांना माझी विनंती आहे की या चित्रपटातून आपण जरांगे पाटलांचा संघर्ष, कारण सर्वसाधारण व्यक्ती काय करू शकते, कारण खूप त्यांचा जो संघर्ष आहे अतिशय भयानक आहे. म्हणजे जे आपण आतापर्यंत संघर्षाचे चित्रपट पाहिले पण काल्पनिक पाहिले, पण हा जो संघर्ष आहे वास्तविक आहे, वास्तववादी आहे आणि आपल्या समोर घडलेला आहे काहींच्या. कारण या चित्रपटाला जो आम्ही लोकेशन असतील, म्हणजे त्यांचं घर असेल, त्यांचं जे उपोषण स्थळ असतील किंवा त्यांचं जे काही आंदोलन स्थळ असतील, हे सगळं वास्तव रिअल दाखवलं आहे. त्यांचं घर जर बघितलं त्या चित्रपटातून तर कुणाला विश्वास पण बसणार नाही, कारण सभेपर्यंत भरपूर लोकं गेली पण त्यांच्या घरापर्यंत काही लोकं गेली नाही. त्यामुळे त्यांचं घरसुद्धा कसं होतं, त्यांनी किती जमिनी विकल्या, काय आज कशा परिस्थितीत सुरुवात झाली त्यांची. अक्षरशः म्हणजे मी सगळं नाही सांगणार, पण 5 माणसांपासून आंदोलनाची सुरुवात केलेली आज करोडो लोकांपर्यंत नेऊन पोहोचवली. एवढं सोपं नाही. आणि हे सगळं करत असताना, कुठला आधार नसताना, स्वतःला आज मोटरसायकलसुद्धा नाही, म्हणजे साधी, आज सर्वात गरीब माणसाकडे सुद्धा आज मोटरसायकल आहे पण त्या व्यक्तीकडे आज स्वतःची गाडीसुद्धा नाही. हे सगळं नसताना एवढं मोठं आज म्हणजे राज्यच नाही तर आज राज्याच्या बाहेर पण ते चाललेत. म्हणजे आज इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांच्या बैठका चालू झाल्यात. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना ती भाषासुद्धा येत नाही त्या ठिकाणी आज कालच बिदर कर्नाटकमध्ये त्यांची सभा, खूप मोठी सभा झाली, जशा राज्यात होतात तशा पद्धतीने त्या महान व्यक्तीवरती हा चित्रपट आहे. तरी माझी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना खूप विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा, कारण हा चित्रपट येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. येणारी पिढी असा जर संघर्ष करायला शिकली तर नक्कीच त्या ठिकाणी ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. 26 एप्रिल 2024 हा चित्रपट नक्की पहा. धन्यवाद. आपले गोवर्धन दोलतोडे साहेब असतील, या सर्व टीमने जो चित्रपट बनवला आहे, आताच बाळा निगळे यांनी सांगितलं की त्र्यंबकेश्वर येथे जे गाडीचं चाक गेलं एका त्यांच्या सहकार्याच्या पायावरून, तेव्हा बाळा निगळाने आम्ही बरोबर होतो, रात्रीची वेळ होती, म्हणजे आम्हाला वाटत नव्हतं का जरा ऑफिशियली संघर्ष अजून कुठंच बाहेर आलेला नाही आणि तो ऑफिशियली संघर्ष ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय. कारण ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण जरांगे पाटलांनी दिलेली, त्याच्यामुळे राज्याला एक वेगळं, आणि जी गोष्ट ती खरी त्याच्यामध्ये मॉडिफाय केलेलं काहीच नसणार आहे. जे आहे ते वास्तव आहे आणि जे दिसेल ते खरंच असेल. त्याच्यामुळे मला पत्रकार बांधवांना विनंती करायची की जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये पत्रकार बांधवांची भूमिका खूप महत्वाची ठरली. त्याच्यामुळं ह्या सिनेमालाही आपली भूमिका महत्वाची ठरेल, आपले योगदान लाभेल अशी आशा करतो. आणि पत्रकार बांधवांनी हा सिनेमा बघा, कारण आपली भूमिका ही खूप महत्वाची असते. त्याच्यामुळं वस्तुस्थिती पूर्वीची जाणून घ्यायची असेल तर आपल्याला ही गाथा जरांगे पाटील साहेब, मनोज जरांगे पाटील, अतिशय ज्वलंत प्रश्न या चित्रपटात मांडलेला आहे. आणि मला असं वाटतं की रोहन सरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, इव्हन DOPनी आमच्या जीव तोडून मेहनत केली आहे. आणि कष्टाचं फळ हे नेहमी चांगलं असतं, कधी वाया जात नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा, भिंत किती कडक असली तरी तुम्ही धडक माराल तर भिंत पडतेच ती. आणि यश हे तुमच्या कामामुळेच तुम्हाला मिळतं. तर माझं असं म्हणणं की तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं पत्रकार म्हणून आल्यात, तुम्ही ह्या लोकांना उद्युक्त करा हे चित्रपट बघण्यासाठी की जरांगे पाटलांनी संघर्ष कसा केला एका समाजासाठी. आणि खरंच कौतुक आहे त्या माणसाचं की आज कोट्यावधी लोक त्याचे फॉलोअर्स आहेत आणि अख्ख्या सरकारला त्यांनी हिशोब मागितला आहे सगळ्या गोष्टीचा. आणि मला असं वाटतं की त्यांना यश नक्की मिळेल. आणि आम्ही प्रयत्न करतो आहे आमच्या बाजूने, तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा की हा चित्रपट चालेल, सगळेच जण बघतील. आणि 26 एप्रिलला हा चित्रपट अनेक चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. तुम्ही सगळ्यांना बघण्याची विनंती करा. धन्यवाद. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.